ह्या सोबतीने मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे जे काही आशाताई आहेत त्या खोलीमध्ये अडकलेल्या असतात आणि खोलीमध्ये अडकल्यानंतर इकडे आता लगेचच जे काही नुपूरचा भाऊ आहे तो म्हणत असतो, मला एक गोष्ट सांगा आई, तुम्ही अशा खोलीमध्ये कशा काय अडकल्या, म्हणजे नेमकं काय झालं होतं. तेव्हा लगेच आता इकडे सगळेजण मीनाकडे पाहत असतात. तेव्हा मीना उठून उभी राहते आणि म्हणत असते, बाई बाई बाई, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की त्या माझ्यामुळे खोलीमध्ये अडकल्यात वगैरे, मी काहीतरी केलेलं आहे असं तुम्हाला म्हणायचंय का. हे बघा, असं काही नाही आहे, तुम्हाला फार चुकीचा आणि मोठा गैरसमज होत आहे. मी असले हे उद्योग अजिबात करत नाही, समजलं तुम्हाला. आणि मी काय म्हणते, उगच नाही त्या गोष्टी आपण का बरं करायच्या. तसं बघायला गेलं तर ह्यांचा एक मुलगा मरून गेलेला आहे आणि त्याचबरोबर एक मुलगा मरून गेल्यानंतर आता तुम्हाला असं वाटत नाही का की इकडे ह्यांची जबाबदारी दुसऱ्या मुलाने इथे घेतली पाहिजे, त्यांना दुसऱ्या मुलाने इकडे सांभाळलं पाहिजे, असं तुम्हाला वाटत नाही का. उगाचच त्यांनी आपल्यापाशी इथे कशाला आणि का बरं राहिलं पाहिजे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्यावर लगेच आता मीना हसायला लागलेली असते. तेव्हा इकडे आता नुपूर, मला एक गोष्ट सांग, तू जर उद्या कामाला गेलीस, तू जर उद्या ही ऑर्डर घेतलीस आणि ऑर्डर घेतल्यानंतर तू ऑफिसला गेल्यानंतर मला एक गोष्ट सांग, ह्यांची जबाबदारी कोण घेणार आहे, म्हणजे मला सांग, ह्यांना सांभाळता तरी येणार आहे का. आणि त्याचबरोबर ह्यांचं सगळं कोण करणार आहे, मग मला सांग. तू गेली तिकडे कामाला, ऑर्डर घेतलीस आणि किंवा इथे ऑर्डर बनवत असलीस तर मग कसं होणार आहे, काय होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी तरी तुला समजतात का. त्यावर लगेच आता इकडे ती म्हणत असते, हो अगदी बरोबर बोलतेस वहिनी, तू तू काळजी करू नकोस. म्हणजे काळजी करू नकोस म्हणजे मला असं तुला असं म्हणायचं का की काही जरी झालं ना तरी सुद्धा तू एक काम करणार आहेस, म्हणजे इथे आता तू जे काही ऑर्डर आहे त्या इथे घेणार नाही आहेस आणि घरातच राहणार आहेस, असं तुला इकडे बोलायचं आहे का. तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते, नाही वहिनी, मी तर ऑर्डर इथे पूर्ण करणारच आहे. ऑर्डर भारत के पूर्ण इस घर में करणार आणि हर त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी एक काम करणार आहे. आणि ते म्हणजेच की काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे आई माझ्याबरोबर आता इकडे येतीलच. म्हणजे आईने माझ्याबरोबर आल्यानंतर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. आई माझ्यासोबत येतील, त्याचबरोबर मी त्यांना ऑर्डर देण्यासाठी इकडे सोबत सुद्धा घेऊन जाईल, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा लगेच आता इकडे ती आशाताईंच्या पायाशी बसते आणि म्हणत असते, हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि त्याचबरोबर इथे हे सगळं करण्याची काही गरज नाही आहे, समजलं. आणि त्याचबरोबर इकडे आपण ऑर्डरसुद्धा पूर्ण करायची आहे, काही जरी झालं तरीसुद्धा. एक गोष्ट ती आता इकडे बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं काही होत असताना आता दुसऱ्या बाजूला जी काही तायडी आहे, ती तायडी गार्डनमध्ये बसलेली आहे आणि त्याचबरोबर इकडे काही जरी झालं तरीसुद्धा त्या मुलीला ऑर्डर दिली नाही, त्यामुळे इथे त्याला थोडंसं वाईटसुद्धा वाटत असतं. तो इथे विचार करत असतो नेमकं काय करायचं. त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं व्हायला नको आहे ह्या सगळ्या गोष्टी. त्याचबरोबर इकडे तेवढ्यातच दारावर एक टेम्पो आलेला असतो. आता दारावर आलेला टेम्पो पाहिल्यानंतर नेमका हा टेम्पो कोणाचा आणि इथे कसा, हा प्रश्न इथे आता तिला पडलेला असतो. तेव्हा मल्हार म्हणत असतो, हा टेम्पो कोणाचा आहे, इथे कसा आला आहे आणि इथे काय करतोय हा टेम्पो, असा प्रश्न आता त्याला सुद्धा पडलेला असतो. आणि त्याचमुळे तो बाहेर जाऊन पाहतो. आता बाहेर जाऊन पाहिल्यानंतर इथे त्या टेम्पोतून नुपूर खाली उतरते. आता नुपूर खाली उतरल्यानंतर तिथे मल्हार येतो, त्याचबरोबर त्याच्या सोबतीला तायडी सुद्धा आलेली असते. ह्या दोघींना असं पाहिल्यानंतर इकडे लगेचच आता मल्हार म्हणत असतो, एक मिनिट, तुम्ही इथे काय करताय, तुमची इथे येण्याची हिंमत कशी झाली, हे सगळं काय आहे, असा प्रश्न आता त्याने केलेला असतो. आणि तेव्हा ती म्हणत असते, असं म्हणजे, असं आणि इथे म्हणजे मी इथेच येणार ना, मग इथून मी कुठे जाणार आहे. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही केलेली आहे. आणि ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय केली तुमच्या लक्षात येते का. तर तुम्ही इथे एक काम केलेलं आहे, माझं इकडे लायसन नाही म्हणून तुम्ही माझं किचन बंद पाडले. अहो मग ती तुमच्याकडून इकडे हेच आहे ना, चूकच आहे ना तुमची, म्हणून तर ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत ना. त्यावर लगेच आता इकडे ती म्हणत असते, हो का, पण इकडे तुमची ऑर्डर देण्यापुरतं तुम्ही मर्यादित ठेवायला पाहिजे होतं. तुम्ही माझ्याच कॉलनीमध्ये, माझ्याच चाळीमध्ये येऊन तुम्ही सगळ्यांना बोलावून घेतलं आणि तुम्ही सगळ्यांना बोलावून घेतल्यानंतर तुम्ही काय केलं, तर खूप चुकीचे वागलात तुम्ही. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी अशा करायला नको होत्या. तुम्ही माझं सगळं सगळं काही बंद पाडलेलं आहे. का असं केलं? तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे अशा वागलेल्या आहात. आणि आज इथे मल्हार म्हणत असतो, मग तुम्ही इथे आता माझ्या घरी येऊन इथे काय करणार आहात. तेव्हा ती लगेचच म्हणत असते, काय करणार आहात म्हणजे,
आता मी इथे तुमच्या इथेच जेवण बनवणार आहे. तुम्ही वेड्या आहात का? तुम्ही डोक्यावर पडलात का?" तेव्हा ती म्हणत असते, "हो, मी वेडी आहे, मी डोक्यावर पडले, तुम्हाला कळत नाही का? कारण हे बघा, तुमच्या ह्या अशा गोष्टीमुळे इथे मी माझी कॉलेजची मुलं, हॉस्पिटलची जी काही पेशंट आहेत, त्याचबरोबर कामगार लोकं आहेत, त्यांना उपाशी नाही ठेवू शकत आहे. त्यांच्यासाठी मला जेवण बनवावंच लागणार आहे. त्यांचं पोट इथे माझ्याकडे लायसन आहे की नाही ह्या गोष्टी नाही बघणार आहे. तुमच्या लक्षात येतंय का?" असं आता इकडे नुपूर स्पष्टपणे बोललेली असते. नुपूर हेच बोलत असताना जो मल्हार आहे तो मात्र नुपूरकडे पाहतच असतो आणि तेव्हा तायडी म्हणत असते, "अगं, म्हणजे तुझं काय चाललंय नेमकं? आणि तू इथे अशी आलेली आहेस?" त्यावर ती म्हणत असते, "हो, कारण तुमच्या बहिणाबाईने येऊन माझं पूर्ण लायसन बंद पाडलं. लायसन बंद पाडल्यानंतर मग मी काय करायला पाहिजे? तुम्हीच सांगा. त्यामुळे मी इथेच काम करणार आहे." तेव्हा मल्हार म्हणत असतो, "अजिबात नाही. ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला इथे मी परमिशन देणार नाही. काही जरी झालं ना तरीसुद्धा तुम्ही इथे या, इथे हे सगळं करायचं नाही. कारण मी तुम्हाला त्याची परमिशनच देत नाही." त्यावर लगेच आता इकडे नुपूर म्हणत असते, "मी पण पाहते की मला इथून कोण बाहेर काढतं आणि मला कोण इथून हकलवतं." तेव्हा मल्हार इथे जे काही गार्ड आहेत त्या गार्डना सांगतो आणि सांगत असतो की यांना इथे ह्या किचनमध्ये काम करायला देऊ नका. काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्यांनी ह्या किचनमध्ये काम केलं नाही पाहिजे, असं इकडे तो बोलतो आणि आतमध्ये निघून जातो. इकडे नुपूर त्या गार्डसोबत खूप विनवण्या करत असते. म्हणत असते, "हे बघा, तुम्ही माझं एकदा ऐकून घ्या, मी काय म्हणते ते. तुम्ही असं करू नका. एवढा मोठा टोकाचा निर्णय घेऊ नका. थांबा, मला एकदा त्यांच्याशी बोलू द्या. मी इथून कुठंच जाणार नाही." असं इकडे ती बोलत असते, गयावया करत असते. आता जेव्हा मल्हार आतमध्ये जातो तेव्हा रेवती विचारते, "काय झालंय मल्हार? बाहेर एवढा गोंधळ कसलाय? कोणाचा आवाज येतोय?" तेव्हा मल्हार म्हणत असतो, "बाहेर ती मुलगी आलेली आहे." तेव्हा रेवती म्हणत असते, "कोण आणि कोणती मुलगी?" तेव्हा मल्हार सांगतो की तीच मुलगी, ती क्लाउड किचनवाली. तिला आपण आपल्या आईची ऑर्डर दिली होती आणि लायसन नसल्यामुळे ती रद्द केली. त्यावर लगेच आता इकडे हे सगळं काही होत असताना रेवती म्हणत असते, "मग अगं, तिला आता डब्बे बनवायचे त्यामुळे ती आपल्या इकडे आलेली आहे. तिचं किचन बंद पाडलंय म्हणून." आणि तेव्हा तिचं असं म्हणणं आहे की इथेच ती जेवण बनवणार आहे म्हणून. तर इकडे तायडी म्हणत असते, "काय गं, तुला खूप माज होता. तुला खूप जास्त इथे विश्वास होता की ह्या सगळ्या गोष्टी होतील आणि त्याचबरोबर तू इथे जिंकशील म्हणून. तर असं अजिबातच झालेलं नाहीये. समजलं तुला? तुला ह्या सगळ्या गोष्टी इथे करताच येणार नाहीत." असं सुद्धा इथे आता ती बोलते. त्याचबरोबर हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच आता इकडे जी काही तायडी आहे ती म्हणत असते, "काही जरी झालं तरीसुद्धा तुला ह्या सगळ्या गोष्टी मी होऊच देणार नाही, करूच देणार नाही." तेव्हा ती म्हणत असते, "मला माझ्या सगळ्या गोष्टीवर विश्वास आहे." तेव्हा लगेच आता आपण पाहतो की इकडे जी काही आपली इथे रेवती आहे ती म्हणत असते, "मला एक गोष्ट सांग, जर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सुमती असती, मग सुमतीला हे सगळं काही आवडलं असतं का? म्हणजे मला एक गोष्ट सांग, की आता सुमतीला असं जर हे सगळं समजलं असतं आणि ह्या सगळ्या जर गोष्टी समजल्या असत्या तर काय झालं असतं? म्हणजे तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, की आज सुमतीचा वाढदिवस आहे आणि सुमतीच्या वाढदिवसा दिवशी एवढे सगळे लोकं उपाशी राहत आहेत, एवढ्या सगळ्या गोष्टी होत आहेत, मग ते तिला आवडलं असतं का? ह्या सगळ्या गोष्टीचा जरा तू इथे विचार करतेस का?" असं सुद्धा इथे आता ती बोलू लागते. हे सगळं काही बोलल्यानंतर लगेचच आता इथे मल्हार विचार करत असतो. त्यामुळे रेवती म्हणते, "हे बघ, असं करू नको. सुमतीला ह्या सगळ्या गोष्टी आवडल्याच नसत्या. त्यामुळे तू एक काम कर, काही जरी झालं ना तरीसुद्धा तू ताबडतोब इकडे त्या मुलीला आपल्या किचनमध्ये काम करण्याची परवानगी दे आणि तिला सांग की तू आमचं किचन वापरू शकतेस म्हणून." तेव्हा लगेच आता इकडे तायडी म्हणत असते, "आता मला सुद्धा तुझा विश्वास पाहायचा आहे की तुझा विश्वास इथे खरा ठरतो की इकडे जो काही मल्हार आहे त्याने सांगितलेल्या ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या ठरत आहेत." त्यावर हे सगळं काही होत असताना आपण पाहतो की इकडे लगेचच जो काही मल्हार आहे त्याला रेवतीचं म्हणणं पटलेलं असतं. रेवतीचं म्हणणं पटल्यानंतर तो ताबडतोब तिथून बाहेर जातो आणि बाहेर गेल्यानंतर इकडे तायडी म्हणत असते, "तुझा हा फाजील आत्मविश्वास काही कामाचा नाही. तू आत्ताच्या आत्ता इथून चालती हो." त्यावर लगेचच आता इकडे ती म्हणत असते, "तुम्हाला हा माझा फाजील आत्मविश्वास वाटेल, पण तोच जिंकणार आहे हे मात्र नक्की आहे." तेव्हा लगेच आता इकडे देव आहे, माझा देवावर पूर्ण विश्वास आहे, असं इथे ती बोलते. हे सगळं काही बोलल्यानंतर तेवढ्यातच मल्हार आलेला असतो आणि मल्हार म्हणत असतो, "1 मिनिट, त्यांना वापरू दे आपलं किचन."
असं म्हटल्यानंतर तायडी त्याच्याकडे पाठीमागे वळूनच पाहते. जस्ट इथे नुपूर ह्या सगळ्या गोष्टी बोलली आणि नुपूर ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर लगेचच इकडे जो काही मल्हार आहे त्या मल्हारने हे सगळं काही सांगितलेलं असतं. तेव्हा आता इकडे ती म्हणत असते, थँक्यू, खरंच तुमचे मनापासून आभार बरं का. आता इकडे तायडीचा जो काही इगो आहे तो मात्र पूर्ण दुखावलेला असतो आणि तायडीचा इगो पूर्ण दुखवल्यानंतर तिला मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं. आता इकडे जी काही नुपूर आहे ती तिचं सगळं काही किचनमध्ये घेऊन गेलेली असते. सगळं काही किचनमध्ये घेऊन गेल्यानंतर लगेचच आता इकडे आपण पाहतो की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो काही मल्हार आहे तो तायडीला म्हणत असतो, स्वारी स्वारी, त्या सगळ्या गोष्टीसाठी खरंच स्वारी बरं का. त्यावर लगेच आता इकडे ती म्हणत असते, अरे सॉरी काय त्यात एवढं, मला त्याचं काहीही वाटत नाही आहे आणि असू देत ना, त्याने काय फरक पडणार आहे, असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो. त्यावर मल्हार म्हणत असतो, पण तायडे खरंच सॉरी गं, तुला काही वाटलं नाही ना त्याचं? नाही रे, उलट हे बघ, तू हे सगळं सुमती ताईसाठी केलंयस, सुमती बहिणीसाठी हे सगळं केलंयस ना, आणि मला माहिती आहे तू त्याच्यासाठीच केलेलं असणार. तेव्हा लगेच तो म्हणतो, हो, कारण मी आईसाठीच हे सगळं काही केलेलं आहे. बरं चल, आपली खूप महत्त्वाची मीटिंग आहे, आपल्याला तिकडे जावं लागणार आहे ना, असं म्हणून तो लगेच आता तिकडे जात असतो. तर आता दुसऱ्या बाजूला नुपूर आईला त्या गाडीमध्ये झोपलेली असते आणि तिला उठवते आणि लगेचच आता इकडे मल्हारचं इव्हेंटचं जे किचन आहे त्या किचनमध्ये ती पाऊल ठेवते आणि किचनमध्ये पाऊल ठेवल्यानंतर आतमध्ये गृहप्रवेश करत असते. त्याचसोबत आता दोघी जणी तिथे आतमध्ये येतात. दोघी जणी आतमध्ये आल्यानंतर ते किचन सगळं काही वेगळं आणि त्या सगळ्या गोष्टी खूपच जास्त वेगळ्या असतात. हे सगळं काही ते ती लोकं पाहत असतात. इकडे आता नुपूरला खरं तर खूप मोठं टेन्शनसुद्धा आलेलं असतं की ह्या सगळ्या गोष्टी कशा होत्यात, काय होत्यात म्हणूनच. आणि त्याचमुळे इथे ती एका गोष्टीचा विचार करते की आता हे किचन एवढं मोठं आहे, त्यामुळे इथे काही जरी झालं ना तरीसुद्धा आपण इथे ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहिल्या पाहिजे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित चेक केल्या पाहिजेत आणि त्याचनंतर आपण हे सगळं काही कामंसुद्धा इथे केलं पाहिजे, असा सुद्धा इथे ती विचार करू लागते. आता किचनमध्ये सगळ्या काही गोष्टी पाहिल्यानंतर जी काही आपली नुपूर आहे तिच्या नजरेस खूप काही गोष्टी येतात. म्हणजेच त्या किचनमध्ये सजवलेलं, डेकोरेशन केलेलं ते सगळं काही, तिथं एक नवरा मुलगा म्हणजे स्टॅच्यू बनवून, त्याचबरोबर पुतळा, एक मुलगी नवरी म्हणून हे ते बनवलेलं असतं. त्याचबरोबर खूप काही गोष्टी इथे पुराण्या पद्धतीच्या म्हणजे जुन्या पद्धतीच्या सुद्धा असतात, ज्या की नुपूरला फार आवडतात. आता हे सगळं काही इथे होत असताना आपण इकडे पाहतो की नुपूर प्रत्येक गोष्टीची पाहणी करत असते. प्रत्येक गोष्ट तिला इथे पाहायची असते आणि सगळं काही पाहायचं असल्याकारणाने ती प्रत्येक गोष्ट इथे व्यवस्थितच लक्ष देऊन बघत असते. तिथेच हळद ठेवलेली असते, मंगळसूत्र असतं. ह्या सगळ्या गोष्टी इथे ती पाहत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आपण पाहतो की सगळ्यात महत्त्वाचं आणि त्याहूनही एक इंटरेस्टिंग अशी गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो, की आता लगेचच इकडे नुपूरला तिचा तो सगळा काही भूतकाळ आणि त्या सगळ्या काही गोष्टी इथे आठवू लागतात. कशा पद्धतीने हे सगळं काही झालंय आणि कशा पद्धतीने नाही हे सगळं इथे ती पाहत असते. त्याचबरोबर इकडे आता तेवढ्यातच ज्या काही आई आहेत त्या आलेल्या असतात आणि आई आल्यानंतर इकडे त्या तिला म्हणतात, नुपूर तू ठीक आहेस ना? तेव्हा नुपूर म्हणत असते, हो आई मी ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. तेव्हा इकडे आता आशाताई म्हणत असतात, पण नुपूर आज तू मला इथे तुझ्या कामावर घेऊन आलेली आहेस. तेव्हा लगेच आता ती म्हणत असते, त्यात काय मग आई एवढं, त्याने काय फरक पडणार आहे, मी तुम्हाला कामावर घेऊन आले तर. अगं पण तरीसुद्धा बघ ना, माझ्या मुलाने माझी जबाबदारी घ्यायला हवी. माझा मुलगा इकडे कुठे राहतोय, तर तो इकडे ह्या शहरामध्ये नाही राहत, म्हणून ही सगळी वेळ आलेली आहे. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला जो काही नुपूरचा भाऊ आहे आणि तो म्हणत असतो, खरं तर इकडे तू आज आईसोबत ज्या पद्धतीने वागलीस ना, ते मला अजिबात आवडलेलं नाही. आणि तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते, का नाही आवडलं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एक गोष्ट समजायला हवी, की इकडे त्या सगळं काही सोडून इकडे आपल्या घरात राहतायत. एक मुलगा गेलाय, पण त्यांना दुसरा मुलगा आहे ना, तो तिकडे अमेरिकेला राहतोय. त्याने सुद्धा तिकडे राहिलं पाहिजे ना. मग इकडे काय करतोय तो? आणि त्याचबरोबर आता इकडे जो काही नुपूरचा भाऊ आहे, तो म्हणत असतो, "अगं, घरामध्ये वडीलधारं माणूस असणं हे किती गरजेचं आहे, हे तुला समजत नाही का? त्याचा किती आधार असतो, ह्या सुद्धा गोष्टी तुला समजत नाही का?"
असं इकडे बोलूनच ते तिला शांत करण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतात. तेवढ्यातच आता चावरेंचा फोन आलेला असतो. तेव्हा इकडे आता मीनाला फारच मोठा धक्का बसतो. ती विचार करू लागते, बापरे, चावरेंचा फोन आलेला आहे, म्हणजे आता नेमकं काय झालेलं असेल. नाही 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 नाही, चावरेंचा फोन कशासाठी आला असेल, उगाचच त्यांनी आता मला इकडे आशाताई त्या कामावर गेलेल्या आहेत, त्यामुळे मला त्यांनी फोन केलेला असेल का. नको नको, फोन उचलू का नको. पण सरते शेवटी फोन उचलते आणि तेव्हा चावरे म्हणत असतात, काय झालं, तुम्ही माझ्या नुपूरला बोललात का, तुम्ही माझ्या नुपूरविषयी काय आणि कशा पद्धतीने बोललात हे मला सांगाल का, आणि तुम्ही तिचं काम बंद करण्याचा प्रयत्न केला का. त्यावर मीना म्हणत असते, सॉरी सॉरी, इकडे नुपूर तर एक नंबरी निघाली, तिनं तर इकडे सिक्सरच मारलाय, ती सगळं सामान भरूनच त्या त्या मल्हार कामतच्या घरी जाऊन पोहोचलेली आहे. काय, मल्हार खानविलकरांच्या घरी जाऊन पोहोचली आहे, म्हणजे तिची ती ऑर्डर आता पूर्ण होणार. आता इकडे तिला फारच राग आलेला असतो, ती फार चिडचिड करत असते. ती विचार करू लागते, काय करू काय करू, काही जरी झालं ना तरी सुद्धा ह्या चावरेसोबत इथे माझ्या ननंदबाईचं लग्न लागलंच पाहिजे, काही जरी झालं ना तरी सुद्धा, असं इथे ती बोलते. तेव्हा इकडे आता दुसऱ्या बाजूला तायडी घरामध्ये तिच्या खोलीत जाते आणि तिची फार चिडचिड, फार रागराग होत असतो. इकडे त्या दिवशी मी तुला काही गोष्टी सांगितल्या होत्या, त्या गोष्टी तुझ्या लक्षात आहेत का. म्हणजे बघ आता तूच, की इकडे त्या दिवशी मी तुला सांगितलं होतं की इकडे त्या पोरीला हलक्यात घेऊ नकोस म्हणून. आज ती पोरगी इथे किचनमध्ये आलेली आहे, उद्या ती पोरगी जाऊन रेवतीमुळेच इकडे मल्हारच्या मनावर राज्य करेल, आणि मल्हारच्या मनावर राज्य केल्यानंतर मग तू काय करणार आहेस, ह्या सगळ्या गोष्टी तुला समजतात का. तेव्हा इकडे आता तायडी म्हणत असते, अजिबातच नाही, काही जरी झालं ना तरीसुद्धा जो मला नडला, तो जो कोणी माझ्या तायडीच्या वाकड्यात गेला ना त्याला ही तायडी सोडणार नाही, असं इकडे ती बोलते. तेव्हा इकडे आता दुसऱ्या बाजूला किचनमध्ये सगळी काही तयारी ते होतच असते, आणि किचनमध्ये होणारी तयारी पाहिल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे जे काही मोदकाचं भांडं आहे ते खाली राहिलेलं असतं, आणि मोदकाचं भांडं आणण्यासाठी इकडे आता ज्या काही आशाताई आहेत त्या म्हणत असतात, मी जाते खाली आणण्यासाठी. तर इकडे जे काही तायडीचे बाबा आहेत ते तिची कानउघडणी करतात आणि तिला म्हणत असतात, हे बघ, जरा जपून ह्या सगळ्या गोष्टी तू इथे करायला हव्यास, त्या पोरीला एवढं हलक्यात वगैरे घेऊ नकोस, उद्या ती मल्हारच्या आयुष्यामध्ये जर आली तर मग तू काय करणार आहेस, त्याचमुळे मी तुला हे सगळं काही सांगत आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलत असताना तायडी म्हणत असते, नाही नाही, हे अजिबात असं होणार नाहीये, मी त्या पोरीला ह्या मल्हारच्या आयुष्यामध्ये काय इथे सुद्धा जागा मिळू देणार नाही. अगं पण तू हे किती दिवस करणार आहेस, तू आज बघितलं ना ती पोरगी कशी आणि कशा पद्धतीने तू तिचं ते किचन तिकडचं बंद पाडून सुद्धा ती थेट इथे आलेली आहे, त्यामुळे जरा तू काळजी घ्यायला पाहिजेस आणि जरा व्यवस्थित ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा पाहायला पाहिजेस, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. तेव्हा लगेच आता इकडे आशाताई म्हणत असतात, मी घेऊन येते भांडं. तेवढ्यातच आता इकडे जी काही आपल्या नुपूरची मैत्रीण आहे ती आलेली असते, आणि ती म्हणत असते, आई तुम्ही इथे कशा काय. तेवढ्यातच आता इकडे ती म्हणत असते, अगं मी इथे कशी काय म्हणजे मी आज इकडे नुपूरसोबत आलेली आहे. मग खाली कुठे चाललात. काही नाही गं, मोदकाचं भांडं राहिले ते आणायला चालले. असू दे मी घेऊन येते. नको गं, तेवढेच माझे पाय रिकामे होतील, मी जाऊन घेऊन येते, असं इकडे ती सांगते आणि लगेचच मोदकाचं भांडं आणायला स्वतःच निघून जात असते. आता मोदकाचं भांडं आणायला स्वतःच निघून गेल्यानंतर आपण इकडे पाहतो की ती म्हणत असते, अगं काय खरंच ना, तुला तर इथे एकच नंबर, तुझी जी काही एंट्री आणि त्याचबरोबर सिक्सर मारलास ना तो फारच चांगला झाला बघ. पण खरंच कसलं भारी ना, तुझं हे भांडण बघायला ना मला मजा आली असती बघ. खरं तर मला तू इथे बोलवायला होतं, पण ऐका मी आज टिफिन काही आणला नाही, हां, मला देशील ना टिफिन. तेव्हा ती म्हणत असते, हो हो, देवा तर लागणारच आहे ना तुला टिफिन, चल कामाला लाग इकडे, लवकरच कामं करायची आहेत पटकन, असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की ज्या काही आशाताई आहेत त्या खाली टिफिन आणण्यासाठी सॉरी जे काही इथे मोदकाचं भांडं आहे ते आणण्यासाठी गेलेले असतात. आता मोदकाचं भांडं आणायला गेल्यानंतर आपण पाहतो की लगेचच इकडे त्यांच्यासमोर मल्हार येतो, आणि तो म्हणत असतो, तुम्ही इथे काय करताय. तेव्हा त्या म्हणत असतात, मी इथे नुपूरबरोबर आली आहे. तेव्हा लगेच मल्हार मनातच बोलत असतो, काय मुलगी आहे, आईला सुद्धा सोडत नाही, आईला सुद्धा कामाला लावलेला आहे ह्या पोरीनं. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग तर फारच इंटरेस्टिंग आणि त्याहूनही तेवढाच कमाल धमाल असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपण इकडे पाहत आहोत की आता कशा पद्धतीने जे काही नुपूरचे हळदीचे हात रंगलेले असतात, आणि त्या हळदीचे हात रंगल्यानंतर त्या हळदीच्या हाताचे जे काही ठसे आहेत ते इकडे मल्हारच्या त्या ब्लेझरवरती जाऊन पोहोचतात, आणि तेव्हा नुपूर ते जे
काही हळदीचे ठसे आहेत ते इकडे ती लपून ठेवते. ते मल्हारला अजिबात माहिती नसतं आणि आजच इकडे फायनल डिझाईन इथे होणार असते आणि फायनल डिझाईन होणार असल्या कारणाने इकडे आता तो लगेचच एका गोष्टीचा विचार करतो की हे सगळं काय आहे. तेव्हा लगेच जे काही डिझाईन सिलेक्ट करायला आलेले असतात ते म्हणत असतात फायनल डिझाईन झाली, पण वाव, पण ह्या डिझाईनला नाव काय द्यायचं. तेव्हा तिथे तायडीसुद्धा आलेली असते आणि फायनल डिझाईनला नाव काय द्यायचं असं विचारल्यानंतर इकडे लगेचच आपली नुपूर म्हणत असते फायनल डिझाईनला आपण नाव देऊ शकतो तुझ्या सोबतीने. असं म्हटल्याबरोबर आता इकडे जो काही मल्हार आहे तो इकडे नुपूरकडे पाहतच असतो की ही अशी का बोलते म्हणून. तर आता प्रेक्षकांनो फायनली इथे जे काही नकळतपणे झालेली डिझाईन आहे ती फायनल होईल का आणि मल्हार इम्प्रेस होईल का हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. तर अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुझ्या सोबतीने.